आय एम ऑडिबल? Yes, sir. Yes, sir. ओके, Yes, sir. ठीक है. द फर्स्ट टॉपिक, फर्स्ट पॉइंट अंडर दिस नेटवर्क डिवाइसेस, दैट इज रिपीटर. हमने देखा पहले स्विच देखा, उसके बाद हमने हब देखा. अब बारी है रिपीटर, देन ब्रिज, राउटर, गेटवे एंड मॉडेम. रिपीटर क्या होता है? So repeater is a device used to expand the boundaries of a wired or wireless Wi-Fi local area network. तो हमें अगर एक्सपांड करना है नेटवर्क, तो उसके लिए हमें सिग्नल को एम्पलीफाई करना बहुत जरूरी होता है. इफ द सिग्नल्स आर इज पास फ्रॉम 1 पॉइंट अप टू 180 मीटर्स, या फिर हम कहेंगे 300 फीट तक अगर सिग्नल हम पास कर रहे हैं, तो उसके बाद ये वीक हो जाता है. अब वीक होता है इसका मतलब वो डिग्रेड करता है सिग्नल, और सामने ये सिग्नल मिल नाही पाता. तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला काय करावं लागेल? ह्या सिग्नलला बूस्ट करण्यासाठी, बूस्टअप करण्यासाठी असा एखादा डिव्हाइस आपल्याला जोडावा लागेल तिथे त्या नेटवर्क मध्ये, सो दॅट द वीकन सिग्नल्स गेट रिजनरेटेड. तर हा रिपीटर हा जो डिव्हाइस आहे, हा डिव्हाइस लाईक हब और स्विच, इट विल रिजनरेट द वीकन सिग्नल्स. जे वीक झालेले सिग्नल, ते सिग्नल्सला, त्या सिग्नल्सला हा रिजनरेट करण्याचं काम करतो. ठीक आहे. तर द रिपीटर वुड एम्प्लिफाय द सिग्नल बिफोर सेंडिंग देम ऑन टू द अपलिंक सेगमेंट. म्हणजे तो काय करतो? त्याला एम्प्लिफाय करतो पाठवण्यापूर्वी, त्या रिसिव्हरला पाठवण्यापूर्वी. विशेषतः हा आपण जर पाहिलं तर हा रिपीटर OSI रेफरन्स मॉडेलच्या शेवटच्या, जसा हब असतो शेवटच्या लेअरला काम करतो. दॅट इज अ फिजिकल लेअर. आपल्याला माहित आहे 7 लेयर्स आहेत त्याचे. फिजिकल लेअर, डेटा लिंक लेअर, नेटवर्क लेअर, हे खालून वर आपण म्हणतो. पण जर का आपण वरून खाली आलो तर APSTNDP, मी असे शॉर्ट फॉर्म त्याला दिलेले आहेत. तुम्ही त्याला लॉंग फॉर्म करून घ्यायचं. ए म्हणजे काय, पी म्हणजे काय, एस म्हणजे काय, ते नंतर आपण पाहू पुढच्या शेवटच्या युनिटमध्ये. पण इथे आता लक्षात ठेवा तुम्ही की रिपीटर हा एक डिव्हाइस आहे जो सिग्नलला रिजनरेट करण्याचं काम करतो. जे वीक झालेले असतात सिग्नल, त्याला रिजनरेट करण्याचं काम हा रिपीटर करतो. हा 2 नेटवर्क्सला जोडण्याचं सुद्धा काम करतो, आणि एका मोठ्या नेटवर्कला हा डिव्हाइड करण्याचं सुद्धा काम करतो, स्प्लिट करण्याचं सुद्धा काम करतो. ठीक आहे. तर हा रिपीटर हा फिजिकल लेअरला काम करतो. तर ह्या टाईपचा हा डिव्हाइस असू शकतो की एक सिग्नल आलेला आहे, 300 फुटापर्यंत आलेला आहे, त्यानंतर तो वीक झालेला असतो सिग्नल. त्या वीक सिग्नल हा आपण कम्प्युटर सिस्टीमला, कुठल्या युजरला आपण पाठवू तर तो त्याला प्रॉपरली मिळणार नाही. तर अशा वेळेस त्याला रिजनरेट करणं आवश्यक आहे, याला बूस्टअप करणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपल्याला रिपीटर वापरावा लागतो. आणि जेव्हा रिजनरेट होईल सिग्नल, त्यावेळेस तुम्ही पहा या सिग्नल मध्ये फरक दिसेल तुम्हाला की तिथे अजून तो 300 फूट पुढे जाऊ शकतो. मग हा रिपीटर कुठल्या टोपोलॉजी मध्ये यूज केला जाईल? इट कॅन बी युज्ड इन अ बस टोपोलॉजी, it can be used in a star topology. That means it can use multiple type of cables. आपण 3 केबल्स पाहिलेले आहे, फायबर ऑप्टिक केबल, कोएक्सियल केबल आणि ट्विस्टेड पेअर केबल. तर हा रिपीटर जो डिव्हाइस आहे तो कोएक्सियल केबल आणि UTP केबल, ह्या दोन्ही केबल्स साठी तो यूज होतो. म्हणजे त्याला कनेक्टर्स तसे लावू शकतो आपण. आपण रिपीटर कुठे यूज करायचा? सेगमेंट, कनेक्ट 2 सेगमेंट्स, 2 सेगमेंट कनेक्ट करण्यासाठी. डिसिमिलर और सिमिलर म्हणजे 2 UTP किंवा 1 UTP आणि दुसरा कोएक्सियल केबल, किंवा 2 कोएक्सियल केबल, 1 कोएक्सियल केबल किंवा 1 UTP केबल. ह्या प्रकारे आपण कॉम्बिनेशन मध्ये सिमिलर किंवा डिसिमिलर मीडिया कनेक्ट करण्यासाठी आपल्याला ह्या रिपीटरचा यूज होत असतो. त्यानंतर आपण कुठे यूज करू शकतो रिपीटरला? टू रिजनरेट द सिग्नल. जेव्हा कधी आपण यूज करू? टू रिजनरेट द सिग्नल, टू इन्क्रीज द डिस्टन्स
ट्रान्समिटेड. म्हणजे 300 फुटापर्यंत आपल्याला परत 300 फूट पाठवायचं आहे, तर तिथे आपल्याला रिपीटरची आवश्यकता पडते. पास ऑल ट्रॅफिक इन बोथ डायरेक्शन्स, दोन्ही डायरेक्शनने आपल्याला डेटा पाठवायचा असेल, आपण रिपीटर तिथे यूज करू. कनेक्ट टू सेगमेंट्स इन द मोस्ट कॉस्ट इफेक्टिव्ह मॅनर. दोन वेगवेगळे सेगमेंट म्हणजे एक नेटवर्क दुसरा एक नेटवर्क, दोन सेगमेंट्स आपण जोडण्यासाठी, कनेक्ट करण्यासाठी आपण हा रिपीटर इथे यूज करतो. आपण रिपीटर कुठे यूज करू शकत नाही. डू नॉट यूज अ रिपीटर व्हेन देर इज अ हेवी नेटवर्क ट्रॅफिक. जर तिथे हेवी नेटवर्क ट्रॅफिक असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा रिपीटर यूज करता येणार नाही. सेगमेंट्स आर युजिंग डिफरंट ऍक्सेस मेथड. ऍक्सेस मेथड आपल्याला माहिती आहे. बस टोपोलॉजीमध्ये CSMA-CD ऍक्सेस मेथड आपण पाहिली. रिंग टोपोलॉजीमध्ये आपण टोकन रिंग पाहिली किंवा टोकन पासिंग पाहिला. तर ह्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे जर का ऍक्सेस मेथड्स असतील तिथे, तर इथे आपल्याला रिपीटर यूज करता येणार नाही. एकच आपल्याला ऍक्सेस मेथड इथे यूज करता येईल ज्या वेळेस आपण रिपीटर यूज करू. डेटा फिल्टरिंग इज निडेड. ज्या वेळेस आपल्याला डेटा फिल्टर करायचं गरज पडेल, तर त्यावेळेस आपल्याला रिपीटर यूज करता येणार नाही. तर ह्या काही गोष्टी आहेत की जिथे आपण रिपीटर यूज करायचा आणि कुठे आपण रिपीटर यूज करायचा नाही. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे ब्रिज. ब्रिज हा रिपीटर सारखाच आहे, फक्त फरक एवढा आहे की हा ब्रिज फिजिकल लेअरला वर्क न करता तो डेटा लिंक लेअरला वर्क करतो. तो थोडासा वरच्या लेवलचा डिव्हाइस आहे. लाईक रिपीटर, ब्रिज कॅन जॉईन सेगमेंट्स ऑर वर्क ग्रुप लॅन्स. पेअर टू पेअर नेटवर्क, छोटे छोटे जे नेटवर्क्स आहेत त्यांना जॉईन करण्यासाठी हा ब्रिज आपण यूज करतो. ब्रिज, त्या नावच दिसते तसं की ब्रिज मीन्स इट विल कनेक्ट द टू डिफरंट नेटवर्क्स. किंवा एक मोठा लार्ज नेटवर्क आहे आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स जास्त होत आहे, किंवा आपल्याला दुसरीकडे 100 कम्प्युटर्स आहेत, 50 कम्प्युटर एका लॅबमध्ये, 50 कम्प्युटर दुसऱ्या लॅबमध्ये, तर अशा वेळेस मला ब्रिज यूज करता येईल टू स्प्लिट दॅट नेटवर्क, लार्ज नेटवर्क इनटू टू डिफरंट नेटवर्क्स. हा डेटा लिंक लेअरला काम करतो OSI रेफरन्स मॉडेलच्या. सेकंड लेअरला हा ब्रिज काम करतो. ब्रिज वर्क्स ऑन द प्रिन्सिपल दॅट इच नेटवर्क नोड हॅज इट्स ओन ऍड्रेस. प्रत्येक नोडचा हा सेपरेट ऍड्रेस आहे. ह्या प्रिन्सिपलवर हा ब्रिज काम करतो. ब्रिज फॉरवर्ड्स पॅकेट बेस्ड ऑन द ऍड्रेस ऑफ द डेस्टिनेशन नोड. डेस्टिनेशन नोड कुठे कसा आहे त्याच्यावर तो ब्रिज हा काम करतो. ब्रिजेस हॅव ऑल ऑफ द फीचर्स ऑफ रिपीटर्स. ब्रिजेसचे सगळे फीचर्स हे रिपीटर सारखेच आहेत. काही त्याच्यामध्ये जास्तीचे फीचर्स असे आहेत की आपण एक्स्ट्रा कम्प्युटर्स, नोड्स, वर्कस्टेशन्स आपण ऍड करू शकतो नेटवर्कमध्ये. सो दे प्रोव्हाइड बेटर नेटवर्क परफॉर्मन्स दॅन रिपीटर. रिपीटर पेक्षा हा परफॉर्मन्स त्याचा बेटर असतो. आपण जेव्हा ब्रिज पाहू, जेव्हा डायग्राम आपण पाहू ब्रिजची, तर ह्या पद्धतीने रिपीटर सारखीच असेल. रिपीटरचा फक्त फरक एवढा आहे की रिपीटर हा रिजनरेट करतो सिग्नल, हा पण रिजनरेट करतो, पण हा एक्सपांड पण करतो डेटा. नेटवर्क हा एक्सपांड पण करतो आणि दोन वेगवेगळे नेटवर्क हा एकमेकांना जोडतो सुद्धा. सो दॅट इज कॉल्ड ॲज ब्रिज. सेगमेंट 1 अँड सेगमेंट 2. सो टू डिफरंट सेगमेंट्स आर जॉईंट टुगेदर. सो दॅट इज द फंक्शन ऑफ ब्रिज. ब्रिजेस कुठे यूज करू आपण? ब्रिजेस कॅन बी यूज टू एक्सपांड द लेंथ ऑफ अ सेगमेंट. एक सेगमेंट आहे, एक नेटवर्क आहे, त्याची लेंथ आपल्याला वाढवायची आहे, त्याला एक्सपांड करायचं आहे. ऍट दॅट टाइम वी कॅन यूज ब्रिज. इट कॅन प्रोव्हाइड फॉर इन्क्रीज नंबर ऑफ कम्प्युटर्स ऑन द नेटवर्क. नंबर ऑफ कम्प्युटर्स आपल्याला वाढवायचे असतील त्यावेळेस सुद्धा ब्रिज इथे यूज करता येईल. इट विल रिड्यूस द बॉटलनेक रिझल्टिंग ट्रॅफिक बॉटलनेक. इट रिड्यूस ट्रॅफिक बॉटलनेक्स रिझल्टिंग फ्रॉम अन एक्सेसिव्ह नंबर ऑफ अटॅच कम्प्युटर्स. जेवढे जास्त कम्प्युटर्स आपण अटॅच करू त्या नेटवर्कला, तिथे ट्रॅफिक जास्त, हेवी ट्रॅफिक तिथे वाढेल आणि तिथे बॉटलनेक येईल. बॉटलनेक याचा अर्थ की तिथे ब्लॉक होऊन जाईल डेटा, ट्रॅफिक, आणि पुढे जाणार नाही. अशा वेळेस आपण त्याला स्प्लिट करू ह्या नेटवर्कला दोन वेगवेगळ्या सेगमेंट्स मध्ये आणि बाय युझिंग द ब्रिज. सो इट विल रिड्यूस द ट्रॅफिक बॉटलनेक. It can split
अँड ओव्हरलोडेड नेटवर्क इंटू 2 सेपरेट नेटवर्क्स. एक लार्ज नेटवर्क, जसं मी आधी म्हटलं की तुम्हाला एक लार्ज नेटवर्क आहे आणि तो ओव्हरलोडेड आहे, तर अशा वेळेस ओव्हरलोडेड इन द सेन्स ऑफ ट्रॅफिकने ओव्हरलोडेड आहे तो, तर त्यावेळेस आपल्याला काय करता येईल, ह्या नेटवर्कला 2 वेगवेगळ्या नेटवर्क्समध्ये डिव्हाइड करता येईल आणि त्यामध्ये आपल्याला ब्रिज हा लावता येईल. जसा ब्रिज हा डेटा लिंक लेअरला काम करतो, तर सगळे फंक्शन जे स्विचचे फंक्शन असतात तो हा ब्रिज वर्क करेल, स्विच सारखेच तो फंक्शन वर्क करेल. रिड्युसिंग द अमाउंट ऑफ ट्रॅफिक ऑन each segment and making each network more efficient. So to make a more efficient and to reduce the traffic network, we can use this, split that network into 2 or 3 different segments. We can use physical media link. अनलाईक फिजिकल मीडिया, जसं आपण रिपीटर मध्ये पण यूज केला की अनलाईक फिजिकल मीडिया, ट्विस्टेड पेअर आणि कोएक्सियल केबल, इथरनेट केबल, तर इथे सुद्धा आपण ते करू शकतो. नंतर आहे पुढचा पार्ट आहे राउटर. राउटर आपण पाहिला, जसा स्विच आपण पाहिलेला आहे तसा राउटर सुद्धा आपण प्रत्येक प्रॅक्टिकल मध्ये यूज केलेला आहे आणि आपल्याला तो आपण चांगले त्याच्यासोबत अक्वेंट झालेले आहोत राउटर सोबत. तर राउटर हे 2 टाईपचे राउटर असतात, स्टॅटिक राउटर आणि डायनामिक राउटर. वायरलेस राउटर तर आहेच आहे, पण त्यातही स्टॅटिक राउटर आणि डायनामिक राउटर, ते आपण नंतर पाहू. स्टॅटिक राउटर आणि डायनामिक राउटर काय आहे ते थोडक्यामध्ये. तर राउटर काय कशासाठी यूज करतो आपण, नेटवर्क नीड्स अ डिव्हाइस दॅट नॉट ओनली नोज द ऍड्रेस ऑफ each segment but can also determine the best path for sending data and filtering broadcast traffic to the local segment. राउटरचा मेन फंक्शन काय आहे, प्रत्येक कम्प्युटरचा आयपी ऍड्रेस, फक्त कम्प्युटरचाच नाही तर प्रत्येक सेगमेंटचा, प्रत्येक नेटवर्कचा आयपी ऍड्रेस हा इन द फॉर्म ऑफ टेबल ह्या राउटर मध्ये स्टोअर्ड असतो. आपण त्याला म्हणतो राउटिंग टेबल. राउटिंग टेबल जो असतो तो राउटिंग टेबल कंटेन्स व्हॉट इट कंटेन्स. Routing table contains the information of each and every computer system's IP address or information you can say, and also the segment. कारण की राउटर काय करतो, 2-3 नेटवर्क्स हे एकमेकांना कनेक्ट करण्याचं काम करतो, 2-3 नेटवर्क्सला तो कनेक्ट करतो. तर अशा कंडिशन मध्ये त्या राउटर मध्ये एक राउटिंग टेबल असेल, तो राउटिंग टेबल इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ठेवेल, स्टोअर करून ठेवेल रिगार्डिंग द ऑल डिव्हाइसेस कनेक्टेड इनटू द नेटवर्क. So that is the function of router. So such device is called as router. The term router always refers to a hardware or software device that connects to LAN at the network layer. Basically, it is a hardware device that can connect to LANs at a network layer. Network layer ला तो आता पहा याची लेवल कोणती आहे, याची अजून त्याच्यावरची लेवल आहे फिजिकल लेयर, डेटा लिंक लेयर, आणि त्याच्यावरची लेयर आहे नेटवर्क लेयर. राउटर कुठे काम करतो, नेटवर्क लेअरला काम करतो. लक्षात ठेवायचं आहे तुम्ही सगळ्यांनी. हब कुठे काम करतो, स्विच कुठे काम करतो, रिपीटर कुठे काम करतो, ब्रिज कुठे काम करतो, राउटर कुठल्या लेवलला काम करतो, कुठल्या लेअरला काम करतो. तर राउटर हा नेटवर्क लेअरला काम करतो, म्हणून हा नेटवर्कला हँडल करतो, कम्प्लीट नेटवर्कला हँडल करतो. नेटवर्कचा ऍड्रेस आता तुम्हाला जर सांगायचं झालंच तर 192.168.1.1 हा जर ऍड्रेस असेल, आयपी ऍड्रेस असेल, तर याचा नेटवर्क ऍड्रेस कोणता आणि याचा होस्ट ऍड्रेस कोणता असं जर विचारलं तर हा तर आपल्याला शेवटच्या युनिटमध्ये घ्यायचा आहे. पण इथे नेटवर्क लेअरला जर राउटर काम करत असेल तर त्याचं इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आयपी ऍड्रेस हे 2 पार्टमध्ये डिव्हाइड केले जाते, एक नेटवर्क ऍड्रेस आणि दुसरा होस्ट ऍड्रेस. That depends on the different classes of IP address. Class A, Class B, Class C, Class D, Class E. आपण 3 क्लासेस पाहणार इथे, क्लास A, क्लास B, क्लास C. क्लास D आणि क्लास E ची काही गरज नाहीये. क्लास A कसा ओळखायचा, क्लास B कसा ओळखायचा आणि क्लास C कसा ओळखायचा आपण पाहू. पण आपण आता जे मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला 192.168.1.1 दिस इज क्लास सी आयपी ऍड्रेस. आणि ज्यावेळेस 3 क्लास सी आयपी ऍड्रेस असेल त्यावेळेस नेटवर्क ऍड्रेस आणि होस्ट ऍड्रेस कसा आयडेंटिफाय करायचा. आपल्याला माहित आहे 4 ऑक्टेट आहेत त्याच्यामध्ये,
192.168.1 हा झाला नेटवर्क ऍड्रेस. हा काय झाला नेटवर्क ऍड्रेस. आणि शेवटचा 0.1 जो आहे तो आहे होस्ट ऍड्रेस. तर नेटवर्क ऍड्रेस आपण कसा एक्स्ट्रॅक्ट करायचा याच्यातून 192.168.1.0 शेवटचा काय असेल 0. हा काय झाला नेटवर्क ऍड्रेस. 0.0.0.1 हा काय झाला होस्ट ऍड्रेस. होस्ट ऍड्रेस म्हणजे त्या कम्प्युटर सिस्टीमचा ऍड्रेस. तर ही अशी इन्फॉर्मेशन राउटिंग टेबल मध्ये राउटर हा साठवून ठेवत असतो, स्टोअर करून ठेवत असतो. So because of it works at network layer, they can switch and route packets across multiple networks. Number of networks वर तो हा रूट देत असतो आणि त्यातल्या त्यात तो शॉर्टेस्ट पाथ हा शोधत असतो. शॉर्टेस्ट पाथ की नेटवर्क मध्ये 2-4 नेटवर्क कनेक्ट केलेले आहेत. एका नेटवर्क मध्ये आहे आणि त्याला दुसऱ्या कम्प्युटरला डेटा पाठवायचा आहे. तर तो किती नेटवर्क मध्ये फिरेल डेटा, आपण त्याला म्हणतो हॉप्स. की नंबर ऑफ हॉप्स किती राहणार आहेत, तिथे राउटर्स किती आहेत, प्रत्येक नेटवर्कचा वेगवेगळा राउटर असेल तर राउटर टू राउटर नंबर ऑफ हॉप्स किती होणार आहेत आणि त्याची इन्फॉर्मेशन प्रत्येक राउटरला असेल. हे आपण 5th सेमिस्टरमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर बेसिक फंक्शन काय राउटरचं, टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन ऑफ ऑल द डिव्हाइसेस कनेक्टेड इन टू द नेटवर्क and also that is in the routing table, and also it will work at network layer. Router can provide the functions of bridges like filtering and isolating traffic. फिल्टर करायचं आणि आयसोलेट करायचं. म्हणजे TCP IP प्रोटोकॉल असेल यूज केला असेल तर TCP चे वेगळे पॅकेट्स, IP चे वेगळे पॅकेट्स, UDP चे वेगळे पॅकेट, SMMP वेगळे. हे याला फिल्टरिंग म्हणतो आपण. फिल्टरिंग अँड आयसोलेटिंग ट्रॅफिकला सुद्धा आयसोलेट करण्याचं काम हा राउटर करतो. कनेक्टिंग नेटवर्क सेगमेंट्सला कनेक्ट करण्याचं काम राउटर करतो. नेटवर्क सेगमेंट्सला कनेक्ट करण्याचं काम हा राउटर करत असतो. हाऊ राउटर वर्क्स, आता जर आपण थोडक्यात पाहिलं तर राउटर कसा वर्क करतो. राउटर मेंटेन्स देअर ओन राउटिंग टेबल. आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक राउटर मध्ये राउटिंग टेबल असतो आणि तो मेंटेन करतो. युजली कन्सिस्ट ऑफ नेटवर्क ऍड्रेसेस ऑफ ऑल द होस्ट, ऑल द डिव्हाइसेस कनेक्टेड इन टू द नेटवर्क as well as the address of another router. दुसऱ्या राउटरचे जे काही IP ऍड्रेसेस त्याची इन्फॉर्मेशन ते इथे तो स्टोअर करतो. टू डिटरमाइन द डेस्टिनेशन ऍड्रेस ऑफ द इनकमिंग डेटा, द राउटिंग टेबल इन्क्लुड्स, हेच आपण परत रिपीट केलं की ऑल नोन नेटवर्क ऍड्रेसेस, कोणते माहिती असणारे नेटवर्कचे ऍड्रेसेस तो तिथे स्टोअर करतो. त्या राउटिंग टेबलमध्ये काय काय असेल, इन्स्ट्रक्शन्स फॉर कनेक्टिंग टू अदर नेटवर्क्स, दुसऱ्या नेटवर्कला कनेक्ट करण्याची इन्स्ट्रक्शन्स तिथे स्टोअर असेल त्याच्यामध्ये. द पॉसिबल पाथ बिटवीन द राउटर्स, राउटरमध्ये 2-4 राउटर्स असतील त्याच्यामध्ये पॉसिबल पाथ, शॉर्टेस्ट पाथ कोणता आहे. द कॉस्ट ऑफ सेंडिंग डेटा ओव्हर दोज पाथ. कॉस्ट म्हणजे इथे किंमत म्हणजे कोणती, ऍक्च्युली आपण जर पाहिलं हे कॉस्ट, तर कॉस्ट म्हणजे पैशामध्ये नाही आहे, तर त्याला लागणारे हॉप्स, ते किती कमी वेळामध्ये शॉर्टेस्ट पाथ कोणता आहे आपण त्याला म्हणतो कॉस्ट. तर शॉर्टेस्ट पाथ तो फाइंड करण्याचं काम करतो. त्यानंतर पॉसिबल पाथ कोणते कोणते आहेत तो सुद्धा तिथे चेक करतो. इन्स्ट्रक्शन्स फॉर कनेक्शन टू अदर नेटवर्क्स याचं सुद्धा तो काम पाहतो. आणि सगळ्या नोन नेटवर्क ऍड्रेसेस याचं कलेक्शन हे कशामध्ये असेल, ह्या सगळ्यांचं कलेक्शन कशामध्ये असेल तर तो असेल राउटिंग टेबलमध्ये. ह्या टेबलमध्ये तो सगळं स्टोअर करत असतो. राउटर रिक्वायर्स स्पेसिफिक ऍड्रेस. आपण पाहिलेलं आहे प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा की राउटरला एक स्पेशल ऍड्रेस आपल्याला द्यावा लागतो, सो दॅट अनदर राउटर कॅन ऍक्सेस द नेटवर्क ऑफ दिस राउटर. 2-4 नेटवर्क्स आहेत, 2-4 राउटर्स आहेत, तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला प्रत्येक राउटरसाठी एक स्पेसिफिक ऍड्रेस तिथे द्यावा लागतो. They understand only the network number that allow them to communicate with other routers and local NIC addresses.
तर हा लोकल NIC ऍड्रेसेस आणि ते जे काही नंबर दिलेले आहेत, नेटवर्क नंबर दिलेले आहेत, तेवढाच तो त्याला माहिती असते त्या राउटिंग टेबल नुसार. सो राउटर डू नॉट टॉक टू रिमोट कम्प्युटर्स. दुसऱ्या कम्प्युटरला तो रिमोट कम्प्युटर सोबत तो टॉक नाही करत, म्हणजे त्याचा अर्थ तो डेटा सेंड नाही करत, तो करतो त्याच्या राउटरला. नेटवर्क ए, नेटवर्क बी. नेटवर्क ए चा राउटर ए असेल, नेटवर्क बी चा राउटर बी असेल. नेटवर्क ए मधला कम्प्युटर नंबर A1 हा ट्रान्समिट करत असेल कम्प्युटर नंबर 1 ऑफ बी नेटवर्क. तर हा काय करतो, राउटरला पाठवतो आणि हा राउटर त्या दुसऱ्या राउटरला डेटा पाठवतो. मग त्या राउटरची जिम्मेदारी ती की त्यांनी ते पुढे डेटा पाठवायचे. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने राउटिंग होत असते. आता हे आपण एक्झाम्पल जर पाहिलं तर हे असे नेटवर्क्स आहेत, 1 2 3 4 असे भरपूर नेटवर्क्स आहेत. आपल्याला माहिती आहे इंटरनेटमध्ये बरेच नेटवर्क्स असतात. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल द नेटवर्क्स. इच नेटवर्क हॅव सपोज राउटर. तर प्रत्येकचं राउटिंग टेबल इथे असेल. ठीक आहे. हा नेटवर्क आहे, याचा राउटर इथे आहे. ए इज द राउटर, बी इज द राउटर ऑफ दिस नेटवर्क, एच इज द राउटर ऑफ दिस नेटवर्क. तर ह्या पद्धतीने हे नेटवर्क्स इथे अवेलेबल असतील. याचा राउटर असेल, याचा राउटर, हे प्रत्येकाचे राउटर असे ठरलेले आहेत. आपल्याला माहिती आहे. आणि या प्रत्येकाला काय असेल, IP ऍड्रेस दिलेला असेल. प्रत्येकाला IP ऍड्रेस दिलेला आहे. तर याचा कॉन्टॅक्ट करायचा असेल आणि प्रत्येक एकमेकांशी कनेक्टेड असतील, याला कॉन्टॅक्ट करायचा इथे, तर याचा शॉर्टेस्ट पाथ कोणता असू शकतो. ए इज द सोर्स ऍड्रेस. ह्या नेटवर्कचा ए नंतर सी ला कॉन्टॅक्ट करेल आणि नंतर ई ला कॉन्टॅक्ट करेल. होऊ शकते इथे ट्रॅफिक जाम आहे, ABHFE असा सुद्धा पाथ. आता इथे आपण पाहू शकतो की शॉर्टेस्ट पाथ कोणता आहे. सो इट फाइंड्स द शॉर्टेस्ट पाथ अमंग ऑल द पाथ्स. हे पाथ आहेत. एक नेटवर्क दुसऱ्या नेटवर्कशी कनेक्टेड आहे म्हणजे तो थ्रू राउटर तो कनेक्ट असतो. डायरेक्ट नेटवर्कशी नेटवर्क नाही होत, तो थ्रू राउटर कनेक्ट होत असतो. वेन राउटर रिसिव्ह पॅकेट destined for a remote network, they send them to the router that manages the destination network. जेव्हा नेटवर्कवर आपल्याला डेटा पाठवायचा असतो, when a router receives the packet destined for a remote network, दुसऱ्या नेटवर्कला, तर तो कोणत्या ना कोणत्या राउटरला त्याचा डेटा मिळेलच. मग ते काय करेल, तो राउटर काय करेल, त्याचा डेस्टिनेशन ऍड्रेस कोणता आहे, त्याच्या नियरेस्ट कोणता राउटर आहे, तो त्याला पाठवून देईल. आता इथे जर का तुम्ही एक्झाम्पल घेतलं याच्यामध्ये, तर ए चा हा राउटिंग टेबल आहे, एच इज द डेस्टिनेशन, धिस वन इज द डेस्टिनेशन. म्हणजे ह्या नेटवर्कला ह्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे, तर याचा एचा डेस्टिनेशन कोणता आहे, एच आहे. मग याच्या जवळपासचे कोणते राउटर आहेत, एच्या जवळपास एक बी आहे आणि दुसरा जवळपासचा राउटर कोणता आहे, एफ. तसा सी पण आहे. हा राउटिंग टेबल तसा बदलत जाईल. ठीक आहे ना. तर हे एक्झाम्पल आहे. मग याच्यामध्ये ऍडजसंट राउटर बी आहे. इथं पोहोचण्यासाठी त्याला किती हॉप्स लागतात, हा 1 हा 2, हा फर्स्ट हॉप, हा दुसरा हॉप म्हणजे जम्प. तर हे इकडनं इकडे, इकडनं इकडे, हे असे 2 हॉप लागतात. पण जर का ऍडजसंट एफ आहे आणि एफ थ्रू जर जायचं असेल तर किती जम्प्स लागतात त्याला, 1 2 3 आणि 4. इकडनं जर गेलो आपण, इकडनं जर गेलो तर याचा ऍडजसंट सी आहे, सी चा ऍडजसंट ई आहे, ई चा ऍडजसंट एफ आहे, म्हणून ए चा ऍडजसंट हा एफ आहे. किंवा सी आहे, डी आहे, एफ आहे. तर ऍडजसंट कोणता आहे, एच साठी एफ. तर याला हॉप्स किती आहेत, 1 2 3 4 किंवा 1 2 3 4. इकडनं गेलो तरी 4, इकडनं गेलो तरी 4. सो दॅट इज अ राउटिंग टेबल ऑफ द पर्टिक्युलर राउटर. आपण इकडनं सुद्धा जाऊ शकतो, आपण इकडनं सुद्धा जाऊ शकतो आणि हा तर रूट आहेच. सो दॅट इज द इन्फॉर्मेशन अवेलेबल इन द राउटिंग टेबल. सो राउटर कॅन सेगमेंट लार्ज नेटवर्क इंटू स्मॉलर वन. लार्ज नेटवर्क आहे त्याला छोट्या छोट्या सेगमेंटमध्ये डिव्हाइड करण्यासाठी आपल्याला राउटरची गरज पडू शकते. इट ऍक्ट्स ऍज अ सेफ्टी बॅरियर बिटवीन द सेगमेंट्स. सेफ्टी बॅरियर म्हणून
त्याला सुद्धा आपण यूज करू शकतो. प्रोहिबिट ब्रॉडकास्ट टर्म्स बिकॉज ब्रॉडकास्ट आर नॉट फॉरवर्डेड. तर इथे ब्रॉडकास्ट टर्म्स जे आहेत तो हा प्रोहिबिट करतो आणि पॉइंट टू पॉइंट ट्रान्समिशन हा इथे करतो. याचे दोन मेजर टाइप्स आहेत, स्टॅटिक आणि डायनामिक. स्टॅटिक कशाला म्हणायचं आपण, स्टॅटिक राउटरला आपण हे थोडक्यात घेऊ. स्टॅटिक राउटर्स, स्टॅटिक राउटर रिक्वायर्स अन ऍडमिनिस्ट्रेटर टू मॅन्युअली सेटअप अँड कॉन्फिगर द राउटिंग टेबल अँड टू स्पेसिफाय इच रूट. आपल्याला मॅन्युअली ते कॉन्फिगर करावा लागतो राउटर, आणि मॅन्युअली त्याचा राउटिंग टेबल आपल्याला फिलअप करावा लागतो की याचा पर्टिक्युलर रूट कोणता आहे हे आपण डिसाईड करून देणार स्टॅटिक राउटरमध्ये. ठीक आहे. इट ऑलवेज युजेस द सेम रूट विच इज डिटरमाइंड बाय द राउटिंग टेबल. आपण राउटिंग टेबल मध्ये जे काही डेटा इन्फॉर्मेशन भरलेले की ह्यानुसार आपल्याला पाठवायचा आहे डेटा, तो त्याचनुसार डेटा पाठवला जाईल. दॅट इज स्टॅटिक राउटर. ऍज ऍडमिनिस्ट्रेटर स्पेसिफाईज इच रूट, इट इज मोर सेक्युअर. आपल्याला माहिती आहे की कुठल्या रूटने आपण डेटा पाठवणार आहोत, तर तिथे हा जास्त सेक्युअर राहतो, कारण की आपल्याला माहित असतो की डेटा आपल्याला आपण कोणत्या रूटने पाठवलेला आहे. ऍडमिनिस्ट्रेटर इज रिक्वायर्ड टू मेंटेन द राउटिंग टेबल अँड द राउटर. येस, डेफिनेटली. जर आपण हे सगळं डिसाईड करणार आहोत तर ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे आपण, ऍडमिनिस्ट्रेटर तिथे हा इन्व्हॉल्ड असतो टू मेंटेनिंग द राउटिंग टेबल. पण डायनामिक जर आपण म्हटलं तर अशी तिथे कोणतीही भानगड राहत नाही. डायनामिक सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतो, एक मॅन्युअल सुरुवात करून द्यावी लागते, नंतर ऑटोमॅटिक तो ऍक्सेप्ट करतो. सो डायनामिक राउटर्स आर डिझाईन टू डिस्कवर रूट्स ऑटोमॅटिकली अँड देअरफॉर रिक्वायर्ड अ मिनिमम अमाऊंट ऑफ सेटअप अँड कॉन्फिगरेशन. तो ऑटोमॅटिकली तो डिस्कवर करतो की कोणता रूट शॉर्टेस्ट आहे, कोणता पॉसिबल रूट हा शॉर्टेस्ट आहे, हा तो स्वतःच डिसाईड करतो. More sophisticated than static router. It is more sophisticated because the intervention of the administrator is eliminated. तिथे कुठलाही ऍडमिनिस्ट्रेटरचा इन्व्हॉल्वमेंट राहत नाही. They examine information from other routers and make packet by packet decisions about how to send that data across the network. कारण जो ऍडजसंट राउटर आहे त्याची राउटिंग टेबल तो स्टडी करतो आणि त्यानुसार आपला राउटिंग टेबल चेंज करतो. प्रत्येक जण आपापला राउटिंग टेबल हा ऍडजसंट राउटिंग टेबलला पाहून चेंज करत असतो. इट चूज द रूट बेस्ड ऑन कॉस्ट अँड अमाऊंट ऑफ ट्रॅफिक. हा काय करतो की किती नंबर ऑफ हॉप्स म्हणजे कॉस्ट त्याला लागते की जायला त्या पर्टिक्युलर होस्ट पर्यंत किंवा त्या डेस्टिनेशन पर्यंत, आणि सोबत त्या पर्टिक्युलर पाथवर काही डेटा ऑलरेडी आहे का हे सगळं एक्झामिन करून तो चूज करतो पर्टिक्युलर पाथ. मीन्स डायनामिक इज अ व्हेरी सोफिस्टिकेटेड वे टू यूज इन द नेटवर्किंग. जर आपण डिफरन्सेस पाहिले दोघांचे, तर स्टॅटिक हा मॅन्युअल कॉन्फिगर करतो आणि डायनामिक हा सुरुवातीला पहिला रूट हा मॅन्युअल करावा लागतो, नंतर ऑटोमॅटिकली तो डिटेक्ट करतो बाकीचे नेटवर्कचे रूट्स, आणि सोबत तो राउटरला दुसऱ्या राउटरला सुद्धा ऑटोमॅटिकली डिटेक्ट करतो. दुसरा डिफरन्स आहे ऑलवेज यूज द सेम रूट डिटरमाइंड बाय रुटिंग टेबल. रुटिंग टेबल एंट्री जी आहे तर त्यालाच तो फॉलो करतो. आपण जे ठरवून दिलेला आहे रूट तो त्यालाच फॉलो करतो, तो चेंज करत नाही. पण डायनामिक मध्ये तसं नाहीये. डायनामिक मध्ये कॅन चूज अ रूट बेस्ड ऑन कॉस्ट अँड अमाऊंट ऑफ ट्रॅफिक, की कुठे कॉस्ट कमी येते, कुठे हॉप कमी असतात आणि कुठे अमाऊंट ऑफ ट्रॅफिक कमी आहे, तो तसा तो रूट तो डिसाइड करतो डायनामिक. स्टॅटिक कन्सिडर्ड मोर सिक्युअर. हा जास्त सिक्युअर याच्यासाठी की आपण ठरवून दिलेला आहे की हाच पाथ आहे आणि ह्या पाथ मध्येच आपण तो डेटा पाठवणार. इट इज मोर सिक्युअर. Security can be improved by manually configuring the router. Dynamic router also can be configured statically, म्हणजे मॅन्युअली. तर त्याला आपण सिक्युअर बनवू शकतो. पहिला रूट तर आपण मॅन्युअलीच करतो, नंतर बाकीचे रूट तो ऑटोमॅटिक ऍक्सेप्ट करत असतो. इन स्टॅटिक राउटर ऍडमिनिस्ट्रेटर रिक्वायर्स टू मेंटेन द राउटिंग टेबल अँड राउटर. इथे ऍडमिनिस्ट्रेटर इज रिक्वायर्ड टू मेंटेन द राउटर इटसेल्फ.
राउटरलाच मेंटेन करण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटरची गरज आहे. इथे राउटर तर सोबत आहेच, सोबत राउटिंग टेबल सुद्धा, म्हणजे राउटिंग टेबल आणि काय राउटर हे दोन्हीही मेंटेन करावे लागतात ह्या ऍडमिनिस्ट्रेटरला. इथे त्याची गरज नाही आहे. इट इज मोर सेक्युअर, इट इज यूज द सेम रूट अँड इट इज मॅन्युअली सेटअप. सो हे काही डिफरन्सेस आहेत. सोबत अजून एक डिफरन्सेस वेगळे जर पाहिले आपण राउटर आणि ब्रिज मध्ये, तर राउटर ऑपरेट्स ॲट नेटवर्क लेअर, ब्रिज कुठे वापरतो तो डेटा लिंक लेअरला. हे आपण पाहिलं याच्या आधी. राउटर इज युज्ड इन इंटरनेट, हा नेटवर्क लेअरला असतो, तर हा डेटा लिंक लेअरला वर्क करतो. इट इज युज्ड इन इंटरनेट व्हाईल ब्रिज इज युज्ड इन इंट्रानेट. आता तुम्हाला माहिती आहे इंट्रानेट आणि इंटरनेट याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. इंटरनेट इज अ ग्लोबल नेटवर्क आणि इंट्रानेट इज अ लोकल नेटवर्क, म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. तो इंट्रानेट दॅट इज इंट्रानेट, आणि इंटरनेट आउटसाइड द इंट्रानेट, म्हणजे एक नेटवर्क दुसऱ्या नेटवर्कला, दुसरा नेटवर्क तिसऱ्या नेटवर्कला कनेक्ट करणं, त्याला इंटरनेट ग्लोबल नेटवर्क म्हणतो. तिथे राउटर यूज करतो आणि इंट्रानेटमध्ये आपण ब्रिज यूज करतो. राउटर युजेस आयपी ऍड्रेस, कारण की आपल्याला राउटरला आयपी ऍड्रेस द्यावा लागतो, तर ब्रिज काय करतो त्याला काय द्यावा लागतो आपल्याला मॅक ऍड्रेस. तो डिपेंड ऑन द मॅक ऍड्रेस. राउटर इज कॉस्टली, ब्रिज इज चीपर दॅन राउटर्स. तर हे असे काही डिफरन्सेस आहेत. शेवटचा पार्ट आणि त्याच्यानंतर मॉडेम आहे ऍक्च्युली, गेटवेज. सो गेटवेज इनेबल कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट आर्किटेक्चर्स अँड एन्व्हायरमेंट. आता हा राउटरला आपण गेटवे म्हणून कॉन्फिगर करू शकतो, कारण की गेटवे हा 7ही लेअरला काम करतो. तो फिजिकल लेअरलाही काम करतो, तो डेटा लिंक लेअरलाही करतो, तो नेटवर्कलाही करतो, प्रेझेंटेशनलाही करतो, सेशनलाही करतो, ट्रान्सपोर्टलाही करतो आणि अप्लिकेशन लेअरलाही करतो. म्हणजे 7ही लेअरला हा गेटवे वर्क करतो. तर सिंपल तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, गेटवे वर्क्स ॲट ऑल लेयर्स ऑफ OSI रेफरन्स मॉडेल. आणि डिफरंट आर्किटेक्चर्स, म्हणजे कोणी स्टार टोपोलॉजी वापरत असेल, कोणी रिंग टोपोलॉजी वापरत असेल, आणि आर्किटेक्चर वेगवेगळं असेल. आर्किटेक्चर कम्प्युटरचं आर्किटेक्चर वेगळं असेल, त्याची भाषा वेगळी असेल आणि एन्व्हायरमेंट वेगळं असेल. कोणी विंडोज वापरत असेल, कोणी लिनक्स वापरत असेल. आता जेव्हा तुम्ही इंटरनेटवर काही डेटा सेंड करता त्यावेळेस तुम्ही विचार नाही करत की समोरचा व्यक्ती हा लिनक्स वापरतोय की विंडोज वापरतोय. तुम्ही विंडोज वापरत असता, पण समोरचा व्यक्ती काय वापरतो तुम्हाला माहिती नसते. तो TCP/IP वापरतो का नेट बायोस वापरतो का नेट BU वापरतो हे तुम्हाला माहित नाही. कोणता प्रोटोकॉल वापरतो तुम्हाला माहित नाही, कारण की तुमची भाषा ही TCP/IP म्हणजे एक प्रोटोकॉल आहे, एक लँग्वेज आहे. समोरचा व्यक्ती काय पाहतो, कोणता प्रोटोकॉल वापरतो हे तुम्हाला पाहण्याची गरज नाही आहे, कारण दॅट इज अ फंक्शन ऑफ दिस गेटवे. It will convert that. Okay, so they repackage and convert data going from one environment to another so that each environment can understand the other environment's data. प्रत्येक एन्व्हायरमेंट, प्रत्येकाचं एन्व्हायरमेंट वेगळं आहे. जसं आता हे माझं विंडोज आहे, लॅपटॉपवर विंडोज 10 चालू आहे, तो तुम्ही विंडोज 7 वापरत असाल, कोणी लिनक्स वापरत असेल, पण तरी सुद्धा तुमच्यासोबत मी कम्युनिकेट करत आहे. सो दॅट इज द due to this gateway. Gateway repackages information to match the requirement of the destination system. Destination system ची requirement काय त्यानुसार ते पॅकेज तो रिपॅकेज करतो त्या इन्फॉर्मेशनला. Gateway can change the format of message so that it conforms to the application program at the receiving end of the transfer. तर गेटवे काय करतो की त्या फॉर्मॅटला, त्या मेसेजच्या फॉर्मॅटला चेंज करतो आणि जसा त्या रिसिव्हरला लागतो त्या पद्धतीने तो ऍक्ट करतो. ठीक आहे. सो इन दिस वे द गेटवे वर्क्स. इट कॅन चेंज द फॉर्मॅट ऑफ अ मेसेज सो दॅट इट कन्फर्म्स टू द अप्लिकेशन प्रोग्राम ऍट द रिसिव्हिंग एंड ऑफ द ट्रान्सफर. Gateway links two systems that do not use the same communication protocol, data formatting structure, language, architecture. दोन कम्प्युटर्स जेव्हा सारखेच कम्युनिकेशन प्रोटोकॉल यूज करत नसतील, डेटा फॉर्मॅटिंग स्ट्रक्चर यूज करत नसतील, तसेच सेम टाईपची लँग्वेज यूज नसेल करत, किंवा सेम टाईपचं आर्किटेक्चर यूज नसेल करत,
म्हणजे दोघे जण विंडोजच यूज करत नसतील, एक जण लिनक्स करत असेल, दुसरा विंडोज करत असेल, किंवा कम्युनिकेशन प्रोटोकॉल मी TCP/IP यूज करत असेल, तुम्ही नेट BUI करत असाल, कोणी नेट बायोस करत असेल, कोणी OSI करत असेल, OSI करत असेल, तर ह्या प्रकारचे वेगवेगळे डिसिमिलर टाइप ऑफ एन्व्हायरमेंट अँड स्ट्रक्चर whenever used in the network at that time, this gateway can be used. Gateway interconnect heterogeneous networks. Heterogeneous network means a different types of networks, different type of network, heterogeneous network. For example, we have suppose Windows NT server to IBM system, and network architecture is SNA. आणि दुसरा कोणीतरी मशीन मॅकिंटोशचा घेतला असेल, ऍपलची मशीन असेल, आर्किटेक्चर वेगळा असेल, तर हे हेटेरोजिनियस नेटवर्क्स आहेत. कोणी लिनक्स यूज करत असेल, ऑपरेटिंग सिस्टीम लिनक्स यूज करत असेल, कोणी सर्व्हर लिनक्स सर्व्हर यूज करत असेल, तर अशा वेळेस आपण ह्या गेटवेला यूज करतो. आणि गेटवेचं फंक्शनच ते आहे की सगळ्यांना सिमिलर प्लॅटफॉर्म करून देणे, आणि मी काय सेंड केला मेसेज तुम्हाला समजेल आणि तुम्ही काय सेंड केला मेसेज मला समजेल. तर ह्या पद्धतीने हा गेटवे इथे यूज होतो. application gateway changes the format of the data to make conforms to the application program at the receiving end. हे आपण हे डिस्कस केलेलं आहे याच्या आधी. शेवटचा पार्ट आहे ह्या चॅप्टरचा, ह्या युनिटचा, हा आहे मॉडेम. आपल्याला माहित आहे मॉडेमची गरज कशासाठी आहे. मॉडेम is a device that make it possible for computers to communicate over a telephone line. टेलिफोन लाईन वर हा मॉडेम यूज केला जातो. आता तुम्ही म्हणाल की सर मॉडेम हा यूज कसा करायचा. येस, यू कॅन यूज ADSL राउटर सो दॅट इन्क्लूड्स द मॉडेम. मॉडेमचा अर्थ काय होतो, हे दोन पार्टनी बनलेला आहे. मॉडेम इज ऑफ टू डिफरंट टर्म्स. एक आहे मॉड्युलेशन आणि दुसरा आहे डिमॉड्युलेशन. तर याच्यामध्ये हा MO तुम्ही मॉड्युलेशन साठी वापरू शकता आणि DEM जो आहे हा डिमॉड्युलेशन साठी वापरू शकता. मॉड्युलेशन म्हणजे काय, डिमॉड्युलेशन म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे की टेलिफोन लाईन इज अॅनालॉग सिग्नल आणि तुमचा कम्प्युटर सिस्टीम हा डिजिटल सिग्नल ऍक्सेप्ट करतो आणि पाठवतो. इट विल रिसीव्ह द digital signals that is in the form of 1 and 0, that is in the digital waveforms like this one. This one is digital and this is analog. तर तुमचा कम्प्युटरला इंटरनेट कनेक्ट करायचं आहे आणि टेलिफोन लाईन तुम्हाला वापरायची आहे, त्यावेळेस तुम्ही काय करणार, कारण की टेलिफोन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे टेलिफोनचं तेच आपण यूज करतो इंटरनेटसाठी. सो ऍट दॅट टाइम ओव्हर द टेलिफोन लाईन अॅनालॉग सिग्नल्स आर कॅरीड, दॅट इज अ कॅरियर वेवफॉर्म्स, आपण त्याला म्हणतो कॅरियर वेवफॉर्म्स. So telephone line can send only analog signals. So analog signal must be converted into digital signals and digital signal into analog signal. So that is the function of this modem. So modem can be used to convert the digital signal into analog signal and vice versa, like this one. So here computer is there that can transfer the data in the form of digital signals and it will send over the telephone network. From this telephone network that should convert into analog signal because this is analog signal. It carries analog signal. Telephone line carries analog signal. Analog signal carry करते telephone line. मग त्या टेलिफोन लाईन वर सिग्नल पाठवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याला कन्व्हर्ट करावं लागेल अॅनालॉग सिग्नल मध्ये. आणि याचा उलट जर केलं तुम्ही, तर तुम्ही काही ऍक्सेप्ट करत असाल डेटा, टेलिफोन लाईन कडनं तुम्हाला डेटा आला असेल, तर त्यावेळेस अॅनालॉग सिग्नल शुड कन्वर्ट इनटू डिजिटल सिग्नल. सो दिस इज द फंक्शन ऑफ दिस मॉडेम. मॉडेमचं फंक्शन असते आहे. सो इट कन्वर्ट्स द डिजिटल सिग्नल इनटू अॅनालॉग वेवफॉर्म्स अँड ट्रान्समिट द अॅनालॉग वेवफॉर्म्स ऑन टू द टेलिफोन लाईन. सो modem at the receiving end converts the incoming analog signal back into the digital signal from the receiver's computer.
दोन कम्प्युटर्स डिजिटल सिग्नल ट्रान्समिट करत असतील तर दोन तुम्हाला मॉडेम तिथे लागणार आहेत. सो मॉडेम ऍट द रिसिव्हिंग एंड कन्व्हर्ट्स द इनकमिंग अॅनालॉग सिग्नल बॅक इन टू द डिजिटल सिग्नल. आपण त्याला म्हणतो मॉड्युलेट. जेव्हा डिजिटल सिग्नल हा अॅनालॉग सिग्नल मध्ये कन्व्हर्ट केला जातो त्याला आपण म्हणतो मॉड्युलेशन. त्याला काय म्हणतो आपण? मॉड्युलेशन. When digital signal, this digital signal converts into analog signal, then it is called as modulation. Or we can say modem modulates digital signal into analog signal, analog carrier waveforms. And another modem, another party's modem demodulates or demodulation. Demodulation चा अर्थ काय होतो? Analog signal into digital signal. Analog signal into digital signal, that is called as demodulation. तर ह्या टाइपने ही जर डायग्राम पाहिली तुम्ही मॉडेम साठी तर एक कम्प्युटर आहे. कम्प्युटर डिजिटल सिग्नल ट्रान्समिट करतो. इथे मॉडेम वापरला गेलेला आहे. तो मॉडेम काय करतो? ह्या डिजिटल सिग्नलला अॅनालॉग सिग्नल मध्ये कन्व्हर्ट करतो. अॅनालॉग सिग्नल काय करतो? मग हा टेलिफोन पब्लिक टेलिफोन लाईनवर डेटा पाठवला जातो अॅनालॉग इन द फॉर्म ऑफ अॅनालॉग सिग्नल्स. अँड दिस अॅनालॉग सिग्नल कॅन कन्व्हर्ट इनटू डिजिटल सिग्नल बाय अनदर मॉडेम and that will provide to the computer system. So in this way that modem works to convert the digital signal into analog signal and analog signal into back into the digital signal. So that is called as modem. शेवटचा पार्ट ऍक्च्युअली तुमच्या सिलेबस मध्ये जरी नसेल तरी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त नेटवर्क सॉफ्टवेअर काय काय लागतात तुम्हाला? NIC लागते, नेटवर्क इंटरफेस कार्ड, त्याच्यासोबत ड्रायव्हर लागतात. जेव्हा तुम्ही कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करता त्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हर्स इन्स्टॉल करायला लागतात वेगवेगळ्या कंपोनंट्सचे, साऊंडचे, नेटवर्कचे. तर नेटवर्कसाठी काय आहे तुमच्याकडे? NIC आहे, तर त्याचा ड्रायव्हर सुद्धा तिथे लागतो. त्यानंतर क्लायंट सर्व्हर सॉफ्टवेअर तुम्हाला वापरावं लागते. फॉर एक्झाम्पल टेलनेट तुम्ही वापरू शकता, FTP वापरू शकता. मेसेजिंग साठी तुम्ही SMTP तिथे वापरता, SNMP वापरता. सो ऑल दीज आर द नेटवर्क सॉफ्टवेअर्स. So here we complete the unit, fourth unit. We'll see next unit in upcoming lectures. Okay, I will stop here.